राज्याचे कृषी मंत्री आणि आपणा सर्वांचे मार्गदर्शक आणि सातत्याने सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जाणारे, शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेतल्याच्या नंतर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या स्वतःच्या कर्तृत्वानं आपल्या कार्याचा ठसा सातत्याने उमटवत नेणारे आणि उंची किती वाढली तरी त्या ठिकाणी पाय जमिनीवर असणारे, लो प्रोफाईल आणि डाऊन टू अर्थ अशा प्रकारची पर्सनॅलिटी असणारे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक सन्माननीय हरणे मामा, या कार्यक्रमाला मुद्दाम उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे माजी आमदार, यांच्या काळामध्ये प्रचंड विकासाची कामं आपल्या तालुक्यामध्ये झालेली आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी पाहायला मिळतं. ते आमचे मित्र सन्माननीय अतुल शेठ बेनके साहेब, बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय चांदरे साहेब. खरं तर त्यांनाही आज मनोगत व्यक्त करायचं होतं, पण मामांना बरेच पुढे कार्यक्रम असल्यामुळं त्यांच्याही सगळ्यांच्याच वतीनं मी त्या ठिकाणी बँकेच्या वतीनं बोलतोय. या ठिकाणी ज्यांच्या निमंत्रणावरून आपण सगळेजण या ठिकाणी आलो ते आपल्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि सध्याचे विद्यमान संचालक आणि जे खरं तर LLB गोल्ड मेडलिस्ट आणि केम्ब्रिज मधून ज्यांनी LLM केलं ते आपल्या तालुक्याचे सुपुत्र, आमच्या अतिशय जवळचे मित्र सन्माननीय संजयजी काळे साहेब. या कार्यक्रमाला उपस्थित असणारे सन्मान्य सत्यशील दादा शेखर, चेअरमन विघ्नर सहकारी साखर कारखाना, सन्माननीय किशोर शेठ डांगड, ज्येष्ठ उद्योजक आणि तात्या मेयर कृषीरत्न, त्याचप्रमाणे बाळासाहेब खिलारी माजी चेअरमन आणि संचालक पुणे जिल्हा दूध संघ, विनायक शेठ तांबे, आशालताताई काकडे, ज्या ठिकाणी उपस्थित असणारे बरेचसे मान्यवर व्यासपीठावर तुषार शेठ थोरात असतील, त्याचप्रमाणे विनायक शेठ तांबे असतील, ताजनी साहेब असतील, नेरकर साहेब असतील, बँकेचे CEO देसाई साहेब आणि या ठिकाणी मला नाव घ्यायचं राहिलं आम्हा सगळ्यांना जे सातत्यानं मार्गदर्शन करतात आणि मावळ तालुक्यामध्ये आणि संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये सहकार क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने ज्यांचा अभ्यास आहे, मलाही चेअरमन म्हणून काम करत असताना सर्वच संचालक मंडळांना ज्यांचं सातत्यानं मार्गदर्शन मिळतं आणि ज्यांच्याबरोबर मला जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून काम करता आलं ते सन्माननीय माऊली भाऊ दाभाडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असणारे बँकेचे संचालक आणि सातत्याने बँकेच्या कार्यक्षम किंवा डिसिप्लिन आणण्यासाठी ज्यांचं महत्व असतं ते सन्माननीय प्रवीणजी शिंदे, त्याचप्रमाणे दुसरे संचालक दादांच्या जागेवरती जे संचालक म्हणून आलेत आणि एक अभ्यासू अशा प्रकारचे संचालक आहेत ते बंटीभैया तावरे आणि इथं असणारे सरपंच काकडेताई, उपसरपंच, सगळेच सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सगळे सहकारामध्ये काम करणारे सर्वच पदाधिकारी, झोनल ऑफिसर, सर्व अधिकारी, त्याचप्रमाणे DYSP नवीनच आलेले आमचे मित्र पाटील साहेब, PI आणि त्यांच्याबरोबर असणारा सर्व स्टाफ, बंधू आणि भगिनींनो. खरं तर पिंपळवंटी शाखेचं आता या ठिकाणी स्थलांतराचा कार्यक्रम नुकताच पार पडला. आतमध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं की कॉर्पोरेट पद्धतीची अशा प्रकारची शाखा त्या ठिकाणी पाहायला मिळते. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार राजेंद्र पवार साहेब ज्यावेळेस संचालक म्हणून आले त्यावेळेस बँकेच्या ठेवी 300-350 कोटी रुपयापर्यंत होत्या. आज 15,000 कोटी रुपयाचा टप्पा पार करून तुमची आमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशातली सर्वात जास्त ठेवी असणारी बँक झाली, देशातलं सर्वात जास्त कर्ज वाटप असणारी DCC बँक झाली आणि देशामध्ये सर्वात जास्त टर्नओव्हर असणारे 26,000-27,000 कोटी रुपये, 28,000 कोटी पर्यंतचा टर्नओव्हर आपल्या त्या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. हे सगळं यश त्या ठिकाणी निर्माण झालं. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा वाटा आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री दादांचं सातत्याने बँकेवरती लक्ष असतं. दादांच्या नंतर त्या ठिकाणी मामा प्रत्येक मिटिंगला त्या ठिकाणी संचालकांचे बोर्ड प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी हजर असतात. मिनिस्टर म्हणून इतर कुठेही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ते फिरले तरी बँकेचं बोर्ड मिटिंग असेल, बँकेची इतर मिटिंग असतील त्यावेळेस मामाही त्या ठिकाणी आवर्जून हजर असतात. आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न करत असतात, मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत असतात. आज बळसे पाटील साहेब त्यांच्या इतर कार्यक्रमामुळे त्यांना येता आलं नाही खरं तर, परंतु ते सुद्धा त्या ठिकाणी सातत्याने मार्गदर्शन करतात. मी पाहिलं की मामा आमच्या अगोदर त्या ठिकाणी संचालक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आले, त्यानंतर चेअरमन झाले आणि आपण जर पाहिलं सहज मी आम्ही बऱ्याच ठिकाणी सांगतो, पण काही माणसाला एक राजयोग असतो, कदाचित त्यांची पुण्याई असते, कदाचित कष्ट असतात, कदाचित सर्व लोकांच्या बद्दल सातत्यानं सामान्य माणसं वागल्यानंतर त्या लोकांचे आशीर्वाद असतात, त्या लोकांचे प्रेम असतात, त्यांच्या सदिच्छा असतात. त्यामुळे मामांना खऱ्या अर्थाने एक राजभाग प्राप्त झालेला आम्हाला पाहायला मिळतं. वयाच्या 22व्या वर्षी बेनके साहेब ते संचालक झाले माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे, लगेच चेअरमन झाले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे लगेच चेअरमन झाले. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये संचालक झाले, चेअरमन झाले. पुणे जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आले, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले. आमदार म्हणून निवडून आले, राज्यमंत्री झाले.
परत आमदार म्हणून निवडून आले, कॅबिनेट मंत्री झाले. आधी त्यांना युवक कल्याणचं क्रीडा आणि युवक कल्याणचं मिळालं, आता त्यांना सहकार कृषी मंत्री म्हणून मिळालं. शेतकऱ्याच्या मुलाला कृषी मंत्री म्हणून त्या ठिकाणी संधी मिळाल्यानंतर आपणा सर्वांना विश्वास आहे की त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, मगाशी आम्ही सगळेजण एपीएमसी मध्ये त्या ठिकाणी गेलेलो आणि नारायणगावच्या ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्यानंतर टोमॅटोचा बाजार भाव काढायला सांगितला आणि आताच आमदार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं यावेळेचा टोमॅटोचा सगळ्यात हायएस्ट लिलावामधून त्यांच्याच हातून त्या ठिकाणी निघाला. अशाच प्रकारचे सगळ्या प्रकारच्या शेतमालाला त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या काळामध्ये शेतीचे प्रश्न कमीत कमी व्हावेत, संपत जावेत, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद मिळावा, त्यांनाही त्या ठिकाणी समाधान मिळावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. त्यांनाही पहिलाच कार्यक्रम कृषी मंत्री म्हणून घेतलाय, ते सुद्धा संजय काळे साहेबांच्या प्रेमापोटी जुन्नर मध्ये त्यांनी त्या ठिकाणी घेतलाय आणि त्या ठिकाणी आपण सत्कार करताय. त्यांनाही मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. आज आपल्या शाखेचा विचार करत असताना या शाखेमध्ये सुद्धा 54 कोटी रुपयांच्या ठेवी, 54 कोटी 24 लाख रुपयाच्या ठेवी आपल्या शाखेमध्ये पिंपळवंडी शाखेमधून 9 कोटी 82 लाख रुपयाचं कर्ज दिलंय आणि 1 कोटी 30 लाख रुपयाचा नफा पिंपळवंडी शाखेमध्ये त्या ठिकाणी होतोय. अतिशय चांगल्या प्रकारची शाखा त्या ठिकाणी चाललेली आहे, याच्याबद्दल आनंद होतोय. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्याचं स्वरूप बदलत चाललंय. पूर्वीच्या असणाऱ्या बँकेमध्ये सातत्याने बदल होत आपल्याला गेलेला पाहायला मिळतो. सहकार हा खऱ्या अर्थानं शेतीचा आत्मा आहे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या दृष्टिकोनातून त्याचं हित साधायचं असेल तर सहकाराशिवाय पर्याय नसतो. कल्पना करा, तर इथं शेरकर साहेब बसलेत, वेगवेगळ्या कारखान्यामध्ये काम करणारे आमचे दाभाडे साहेबांनी व्हाईस चेअरमन म्हणून काम केले, मामाने त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम केले. एखाद्याला प्रायव्हेट कारखाना स्वतःच्या मालकीचा काढायचा म्हटलं तर एवढं भांडवल आपल्याकडे नसतं, तेवढी यंत्रणा आपल्याकडे नसतं, तेवढं संघटन नसतं, परंतु अनेक शेतकरी एकत्र येतात, स्वतःचं शेअर त्याच्यामध्ये टाकतात, त्याच्यातून भांडवलाची निर्मिती करतात, काही कर्ज घेतात, कारखाना उभा करतात आणि शेतकरी ताट मानेने कॉलर ताट करून सांगतो हा माझा कारखाना आहे, मी या कारखान्याचा मालक आहे. आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक देशामध्ये सर्वात जास्त टर्नओव्हर असणारी, गेल्या वर्षामध्ये जवळजवळ 6 पारितोषिक आपल्याला त्या ठिकाणी मिळाले. नाबार्डचं सुद्धा बेस्ट परफॉर्मन्स असणारी बँक म्हणून अवॉर्ड आपल्याला मिळाला. पण आज आपण तुम्ही कुठलाही आपल्याकडला असणारा शेतकरी म्हणू शकतो किंवा सोसायटी म्हणू शकते की मी या बँकेचा मालक आहे, मी या बँकेचा सभासद आहे, माझी ही बँक आहे, हे हक्काने तुम्ही सांगू शकता. परंतु अशा प्रकारचं एखादा सामान्य माणूस सहकारी संस्था फक्त स्वतःच्या वैयक्तिक याच्यातून चालू करणं शक्य नसतं. म्हणून सहकाराचा लोकशाही आत्मा आहे, एकत्र येऊन त्या ठिकाणी संस्था स्थापन करायची आणि लोकांच्या कल्याणासाठी चालवायची. सभासदांचे कल्याण करणं तो हेतू आहे. इथं बसलेत मामा या ठिकाणी बसलेत, आमदार त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन साहेब या ठिकाणी बसलेले आहेत, संजय काळे साहेब आहेत, दाभाडे साहेब आहेत, बट्टीबाई आहेत, प्रवीणबाई आहेत, सगळेच बसलोत. आम्हीच तर त्या ठिकाणी काम करत असताना दादांचं मामांचं आम्हाला त्या ठिकाणी सर्व संचालक बोर्डाला सांगणं असतं बँक फार नफा मिळवते, बँकेचा व्यवसाय चांगला आहे, बँकेची प्रगती चांगली आहे, बँकेचे फिनान्शियल इंडिकेटर चांगले आहेत. मी तुम्हाला मुद्दाम सांगतो की देशामधल्या ज्या अर्बन शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक आहेत देशामधल्या टॉपच्या, त्याच्यामध्ये मग सारस्वत असेल, कॉस्मॉस असेल, विठ्ठल श्यामजी असेल, अशा प्रकारच्या टॉपच्या ज्या 5 बँका आहेत बेनके साहेब देशातल्या, आरबीआयच्या वेबसाईटवर जाऊन पाहिलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल या टॉपच्या ज्या 5 बँका आहेत त्या 5 बँकांचे जे फिनान्शियल इंडिकेटर्स आहेत त्या 5 बँकांमध्ये आपली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सुद्धा त्यांच्या इतका परफॉर्मन्स करणारी त्या ठिकाणी बँक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या सर्व 5 बँकांचं कार्यक्षेत्र देश आहे, भारत देश, पॅन इंडिया. आणि आपलं कार्यक्षेत्र फक्त जिल्हा, म्हणजे एका जिल्ह्याचं कार्यक्षेत्र घेऊन एखादी बँक देशाचं कार्यक्षेत्र असणाऱ्या अर्बन शेड्यूल, डीसीसी बँकांची स्पर्धा नाहीच आहे आमची, अर्बन शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँका बरोबर जाऊन पोहोचते. याचं कारण दादांची दूरदृष्टी, मामांसारख्यांचे आम्हाला असणारे मार्गदर्शन आणि दाभाडे भाऊंच्या पासून प्रवीण आमचे चांदरे साहेब असतील, प्रवीणबाई असतील, बंटी असतील, सगळे संचालक अधिकारी या सगळ्यांनी तुमचं सर्वांचं असणारं लक्ष, याच्यामुळे बँक त्या ठिकाणी चांगली चालली, म्हणून आपला परफॉर्मन्स चांगला आहे. ग्रॉस प्रॉफिट जवळजवळ 439 कोटीच्या आसपास आपला ग्रॉस प्रॉफिट त्या ठिकाणी सातत्याने त्या ठिकाणी जातो. मग आम्हाला त्या ठिकाणी मामा दादा असतील सर्व संचालकांनी सूचना केल्या आम्हाला की त्या ठिकाणी जर आपण शेतकऱ्यांसाठी एवढ्या चांगल्या प्रकारचा नफा आपल्याला मिळतोय तर हा नफा शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचला पाहिजे. आणि मग यांनी आदेश दिला आपल्या शेतकऱ्यांच्या मुलाला परदेशात जायचं असेल तर वेळेत कर्ज परतफेड केली तर पूर्वी 6% होतं, आता 6.5% कर्ज पडतं. देशात कुठल्याही बँक 6.5% व्याजदरानं मुलांना देशात परदेशात जाण्यासाठी कर्ज देत नाही. गृह कर्ज सर्वात जास्त कमी दरानं
4% आपण महिला बचत गटाला त्या ठिकाणी कर्ज देतो. सगळेच कर्ज अतिशय स्वस्त आपण देऊ शकतो. आणि आताच उल्लेख केला त्यांनी, मामांनीच आम्हाला आदेश दिलाय का याच्यामध्ये, मी 2च मिनिटात माझं मनोगत संपवणार आहे. मामाने आदेश दिला आम्हाला त्या ठिकाणी की 100 कोटी, जर आमचे शेतकरी कधी कधी शासनाकडनं उशिरा त्या ठिकाणी 0%चे पैसे प्राप्त होतात, अशा वेळेस बँकेनं स्वतःच्या फंडातून इन्व्हेस्टमेंट करून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे पैसे जोपर्यंत शासनाकडनं येत नाही तोपर्यंत ते पैसे बँकेने भरले पाहिजे. त्यासाठी 100 कोटी रुपयाची तरतूद आपण केली. असं बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी बोलण्यासारख्या असतात. मी काही आकडेवारी या ठिकाणी देत बसत नाही, तर ठेवी कर्ज वगैरे, पण या सगळ्या बाबीचा विचार केल्यानंतर मला एवढं सांगायचंय, पिंपळवंडी शाखाचं काम अतिशय उत्तम पद्धतीने झालंय. आपणही त्याचा ते लाभ घेण्याचा प्रयत्न करा, त्याच्यातूनही आपण पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आज मी 1च मिनिटात माझं मनोगत व्यक्त करतो. या छोट्या छोट्या बँका आहेत, या छोट्या छोट्या बँकांनी पतसंस्थांना मदत केली तर देश त्या ठिकाणी प्रगती पदावरती जातो. आज आपण सहजपणे 2025 ची आकडेवारी जगातली पाहिली तर आज जगामध्ये सर्वात जास्त GDP असणारा देश आहे अमेरिका. $30.51 ट्रिलियन ची इकॉनॉमी आहे अमेरिकेची अर्थव्यवस्था. 2 नंबरला आहे चीन. चीनची इकॉनॉमी आहे $19.23 ट्रिलियन ची, लक्षात ठेवा. 4 नंबरला आहे त्या ठिकाणी जर्मनी. जर्मनीची त्या ठिकाणी इकॉनॉमी आहे $4.74 ट्रिलियन ची. त्याच्या खालोखाल आहे आपण, म्हणजे आता आपल्या तर जपानमध्ये कॉम्पिटिशन आहे. जपानची आपली दोघांची इकॉनॉमी आहे $4.19 ट्रिलियन. इंग्लंडला सुद्धा पास केलं. ज्यांनी आपल्या देशावर राज्य केलं त्यांची इकॉनॉमी आहे $3.84 ट्रिलियन. आपण त्यांना पास केले. म्हणजे आणखी पुढे कधी जाऊ, फासणं बरंच आहे. हे सगळं करत असताना स्टार्टअप असेल, वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय करा, उद्योग करा, शेती करा, डेव्हलप करा, मुलांना देशामध्ये परदेशामध्ये शिक्षण घ्यायला पाठवा. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगातून शेती समृद्ध आणि आधुनिक करून आपण जर थोडे थोडे पैसे त्या ठिकाणी मिळवले तर मला विश्वास आहे देश त्या ठिकाणी चांगल्या प्रकारच्या विकसित देशाच्या दृष्टिकोनातून जाईल. सुपर पॉवर बनायला जरी वेळ असला तर त्या दिशेने आपल्या प्रगती होईल. एवढंच सांगतो. आपल्या सगळ्यांच्या हिशोबाने जे जे करावं लागेल हे ते सुद्धा भविष्यात आम्ही करू. काळे साहेब फार चांगल्या प्रकारची शाखा या ठिकाणी झाली. मामा आपण त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं स्वागत करतो, आभारही मानतो. कृषी मंत्री झाल्यानंतर व्यस्त कार्यक्रमातून आपण वेळ काढलात आणि या ठिकाणी पिंपळवंडीला आलात, त्याबद्दल बँकेच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत आणि तुमचं मनापासून आभार. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.